करवीर तालुक्यातील आंबेवाडी गावच्या शेतात मद्यप्राशन आणि गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना सरपंचांचे पती मारुती पाटील आणि दीर तुकाराम पाटील यांनी हटकलं होतं. तसंच याबाबत पोलिसात तक्रार देखील दिली होती. याचा राग मनात धरून हर्षवर्धन सुतार, विशाल फाळके, रजत गुरव यांच्यासह 2 अल्पवयीन बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास प्रयाग चिखली रोडवरील तुकाराम पाटील यांच्या किराणा दुकानासमोर आले. त्यांनी पोलिसात तक्रार दिल्याचा जाब विचारत दुकानात घुसून तुकाराम पाटील यांच्यावर तलवारीनं हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताचं बोट तुटलं. तर हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना माजी सरपंच मारुती पाटील यांच्या खांद्यावर आणि कोपऱ्यावर तलवारीचे वार झालेत. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झालेत. दरम्यान ग्रामस्थांनी हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत 2 हल्लेखोर जखमी झाले असून त्यांच्यावर CPRमध्ये उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीन संशयितांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले. करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी ही माहिती दिली.